भास्करराव पाटील मित्रमंडळाच्या वतीने गोरेगाव या ठिकाणी प्रथमच 2 दिवसीय शंकरपटाचे आयोजन करण्यात आले असून 2 लाखांची जंगी लूट असणार आहे। या शंकरपटात शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्या घेऊन शंकरपटाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भैया पाटील मित्रमंडळ आणि भास्करराव पाटील मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले। हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच श्री भास्करराव पाटील मित्रमंडळ यांच्या वतीने प्रथमच गोरेगाव या ठिकाणी दिनांक 5 आणि 6 जानेवारी रोजी 2 दिवसीय शंकरपटाचे आयोजन प्रथमच पहिल्या वर्षी होणार आहे। या शंकरपटाची सुरुवात दिनांक 5 जानेवारी रोजी हनुमान मंदिरात बैलजोडी दर्शनानंतर गावातून भव्य मिरवणूक काढत ही मिरवणूक शंकरपटाच्या ठिकाणी म्हणजेच खंडोबा मंदिर परिसर हिंगोली गोरेगाव रस्त्यालगत असलेल्या मैदानावर होणार आहे। या शंकरपटाचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजेश उर्फ भैया पाटील गोरेगावकर, माजी महिला आणि बालकल्याण सभापती रुपालीताई पाटील, माजी सरपंच श्री भास्करराव पाटील, उपसरपंच विश्वनाथ कावरखे, शंकरपट पंच कमिटी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे। शंकरपटाचे उद्घाटन होताच 11 वाजता शंकरपटाला लगेच सुरुवात होणार आहे। शंकरपट पाहण्यासाठी मोठी गर्दी होणार असून शंकरपट ठिकाणी पंच कमिटीकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे। शंकरपट शौकीन शेतकऱ्यांनी शंकरपट खेळण्यासाठी आपल्या बैलजोड्या घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भैया पाटील मित्रमंडळ आणि भास्करराव पाटील मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे। शंकरपटासाठी भैया पाटील गोरेगावकर, गोरेगावचे उपसरपंच विश्वनाथ कावरखे, सुनील भिक्काजी पाटील आणि इतर सगळे मान्यवर लोक उपस्थित राहून सकाळी 5 तारखेला सकाळी 11 वाजता प्रत्यक्ष शंकरपटाला सुरुवात होणार आहे। या शंकरपटामध्ये 2 गटामध्ये आम्ही ठेवलेले आहे, अ गट आणि क गट। दोन्हीचं प्रथम बक्षीस 21,000 रुपये, 15,000 आहे, 9,000 आहे, 10,000 आहे, असे चढ उताराप्रमाणे जवळजवळ 2-2.25 लाखाची उलाढाल लूट होणार आहे। या सगळ्या शेतकरी बांधवांनी याचा फायदा घ्यावा। ही परंपरा जवळजवळ 17-18 वर्षापासून बंद होती। शासनाच्या नियमानुसार 3 वर्ष झाले खुल्ली झाली, पण इथल्या कोणी त्याचं प्रोत्साहन दिलं नाही। आम्ही सगळे मिळून लोकांनी प्रोत्साहन देऊन यंदा या शंकरपटाची 19व्या वर्षी सुरुवात करत आहोत। हे आमचं प्रथम वर्ष असल्यामुळं आम्ही बऱ्याच जागी पोहोचू शकलो नाही, पण फोनद्वारे इतर गोष्टीप्रमाणे जेवढं संपर्क करता येईल तेवढ्याचा प्रयत्न केलेला आहे। उद्याच्या मैदानात कमीत कमी 30 ते 40,000 लोक प्रेक्षक म्हणून उपस्थित राहतील आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रथम शंकरपट गोरेगावचे होतील याची आम्हाला शाश्वती आहे। शंकरपटामध्ये जे मेन आमचे जे कार्यकर्ते आहेत म्हणजे भैयासाहेब पाटील असो, वहिनी साहेब आणि आमचं मित्रमंडळ आमचे भास्करराव पाटील याचा सर्वात मोठा वाटा या शंकरपटामध्ये आहे। आणि हा 2 गटामध्ये शंकरपट खेळवले जाणार आहे। अ गट म्हणजे जनरल गट आणि क गट म्हणजे हा लायना गट। या दोन्ही शंकरपटामध्ये आम्ही पारितोषिक 21,000 ठेवलेलं आहे। दुसऱ्या इनामासाठी 15,000 ठेवलेलं आहे आणि जनरलमध्ये 3ऱ्या नंबरचं 9,000चा बक्षीस ठेवलेलं आहे आणि क गटामध्ये 3ऱ्या नंबरचं 10,000चं बक्षीस ठेवलेलं आहे। बाकीचं अनुक्रम वर चढ उतार याच्यामध्ये नंबरामध्ये असतो, त्याप्रमाणे आम्ही क गटामध्ये 19 बक्षीस ठेवलेले आहेत आणि अ गटामध्ये 16 बक्षिसं ठेवलेले आहेत। एकंदरीत सर्व बक्षीस म्हणजे किती लाखाची जंगी लूट आहे? एकंदरीत या शंकरपटामध्ये 2 लाखाची जंगी लूट आहे। कार्यक्रम म्हणजे उद्घाटन किती वाजता होणार आणि सुरुवात कधी होणार याची? आमच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक भैया पाटील, वहिनी साहेब, बाबूजी म्हणजे भास्करराव पाटील हे उपस्थित राहणार आहेत आणि हा सकाळी आमच्या हनुमान मंदिर, कावरखे हनुमान मंदिर इथून आम्ही बैलाची पूजा करून आम्ही ज्या मैदानाकडे निघणार आहे। एकंदरीत 11 वाजेपर्यंत मैदान हे चालू होणार आहे आणि नॉनस्टॉप चालणार आहे। म्हणजे कारण बरेच फोन आलेले आहेत, भेटीगाठी झालेल्या आहेत, जे आता चालू पट आहेत तिथं भेटी दिलेल्या आहेत। आम्ही सर्व आमची जी कमिटी आहे ते भास्कर पाटील मित्रमंडळाची जी कमिटी आहे
त्याने सर्व तर भेटी झालेल्या आहेत आमच्या, आणि आमच्या विनंतीनुसार बैलजोड्या हा भरपूर येणार आहेत. म्हणजे क गटाच्या बी येणार आहेत आणि अ गटाच्या पण येणार आहेत. आजच सकाळी पण बैलगाडा मालक इकडे समोर पट असल्यामुळे भेटून गेलेले आहेत, आणि आम्ही आमच्या परीनं मैदान गिदान स्वच्छ चांगलं बैलगाडा मालकाला, धुरकऱ्याला आणि जे प्रेक्षक मंडळी आहे याला कोण्याही गोष्टीचा त्रास होणार नाही. आणि आम्ही त्या मैदानावर पाण्याची व्यवस्था केलेली आहे. जिथं जिथं पब्लिक राहील, जास्तीत जास्त दिसल तिथं त्याप्रमाणे आम्ही पाण्याची व्यवस्था करणार आहे. NTV न्यूज मराठी, हिंगोली.